माझ्या मनात गुदगुल्या होत होत्या की एवढी सुंदर वहिनी माझ्याकडे एवढ्या मोहाने का पाहते. तेव्हा साध्या कुशल दादाने वहिनी तृप्त होणार नाहीत असे मला वाटले. म्हणून एक रात्री दादा घरी नसताना मी हिंमत एकवटून वहिनीच्या खोलीत गेलो. पण वहिनीच्या गादीखाली ठेवलेली वस्तू पाहून माझ्या अंगावर काटा आला. अमोल त्याच्या घराच्या बाल्कनीत आरामदायक खुर्चीवर बसून वृत्तपत्र वाचण्याचा बहाणा करत दुसरीकडे कुठेतरी बघत होता. रविवारची सकाळ होती आणि काही वेळाने समोरच्या घरात राहणारी जुही वहिनी केस धुवून केस सुकवायला नक्की बाहेर येईल हे त्याला चांगलेच माहित होते. आणि खरंच काही वेळाने समोर राहणारी त्याची जुही वहिनी केस सुकवायला बाहेर आली होती आणि ती अमोलकडे मोहित होऊन पाहत होती. अमोल अगोदरच पासून तयार होता. तो तिच्याकडे पाहतच होता. तेवढ्यात अमोलची बायको नेहा त्याच्यासाठी चहा घेऊन आली आणि म्हणाली की सुट्टीच्या दिवशी तू बाल्कनीत बसून काय करतोयस? अहो माझ्यासोबतही थोडा वेळ घालवा. तेव्हा अमोल चिडून म्हणाला, अरे यार, मला फक्त सुट्टीच्या दिवशीच थोडा वेळ मिळतो. मी इथे बसून थोडा वेळ सकाळची सूर्यकिरण घेत असतो. त्याने तुला काय प्रॉब्लेम आहे? हवं तर तू पण इथे येऊन बस. नेहा म्हणू लागली, घरात खूप कामे आहेत आणि तू मला इथे. अमोल चिडलेल्या स्वरात नेहाचं बोलणे मध्येच थांबवत म्हणाला, तुला कामं आहेत मग तू इथे का बोलत बसली आहेस? जा, तुझं काम कर. नेहा रागाने पाय आपटत तिथून निघून गेली. त्यामुळे अमोलनेही सुटकेचा निश्वास सोडला. आता जुही वहिनी कपडे पिळून उन्हात रस्सीवर पसरवत होती आणि मध्येच ती पण भरल्या डोळ्यांनी अमोलकडे पाहत होती. तेव्हा अमोलचे मन आनंदाने भरून आले. त्याला तो दिवस आठवू लागला जेव्हा जुई वहिनी पहिल्यांदाच कुशलदादाची वधू म्हणून या घरात आली होती. शेजारी असल्याने दोन्ही कुटुंबात चांगले संबंध होते. त्यामुळे अमोल कुशालला दादा म्हणून हाक मारत असे. त्यामुळे त्याच्या लग्नात अमोलने मोठ्या उत्साहाने लग्नाच्या सर्व विधीमध्ये भाग घेतला आणि लग्नाच्या तयारीत खूप मेहनतही घेतली होती. त्यामुळे तोही कुटुंबाचा एक सदस्य असल्याची भावना झाली होती. कारण कुशलने त्यालाही लग्नाच्या वरतीत सोबत नेले होते. सप्तपदी दरम्यान अमोलने जुहीला पहिल्यांदा पाहिले तेव्हा तो तिच्याकडे बघतच राहिला. जुही फुललेल्या गुलाबासारखी मऊ आणि निर्मळ होती. तिचं सुंदर रूप पाहून कमलला कुशलच्या नशिबाचा हेवा वाटू लागला. त्याला जुहीच्या तुलनेत आपल्या बायकोचं सौंदर्य कमी दिसायला लागले होते आणि तो विचार करत होता की मी लग्न करण्याची खूप घाई केली आहे. मी थोडा वेळ थांबून जुही सारख्या सुंदर मुलीशी लग्न केलं असतं तर बरं झालं असतं. लग्नानंतर जुही जेव्हा सासरच्या घरी पोहोचली आणि तिची नजर पहिल्यांदा अमोलवर पडली तेव्हा ती त्याच्याकडे एकटक पाहत राहिली. अमोलची नजरही तिच्यावर खिळली होती. नवीन नवरी आपल्याकडे अशी बघते हे पाहून अमोलला खूप आश्चर्य वाटले आणि विचार करू लागला की नवीन नवरी माझ्याकडे अशी का पाहत आहे. पण तो विचार करू लागला, जुही जेव्हा आपल्याकडे पाहते तेव्हा ती खूप वेळ आपल्याला पाहत असते. हळूहळू जेव्हा दोघांमध्ये ओळख झाली तेव्हा जुई त्याच्याबरोबर प्रेमाच्या गोष्टी बोलू लागते. जेव्हा जुई बोलायची तेव्हा असे वाटायचं की तिच्या तोंडातून जणू काही मधच बाहेर पडत आहे. जेव्हा अमोल तिच्या इथे जायचा तेव्हा जुई लगेचच त्याचे स्वागत करण्यासाठी तयार असायची. जणू काही त्यांची खूप वर्षापासूनची ओळख आहे. खर तर त्यांच्यासोबत त्याची बायको नेहा सुद्धा असायची. परंतु नेहाच्या समोर सुद्धा ती कोणताही संकोच न करता खूप प्रेमाने त्याच्याकडे पाहत असायची. नेहाला विचारून ती अमोलच्या आवडीची डिश बनवून त्याला खायला घालायची. पण नेहाला सुद्धा यामध्ये काही वेगळे वाटायचे नाही. परंतु अमोल विचार करायचा की वहिनीमध्ये खूप हिंमत आहे, जी माझी बायको आणि तिचा नवरा असताना सुद्धा माझी एवढी विशेष काळजी घेत आहे. त्यामुळे अमोलला नेहमी असे वाटायचं की वहिनी तिच्या वैवाहिक जीवनात संतुष्ट नाही आहे आणि म्हणूनच ती माझ्याकडे आकर्षित होत आहे. पण जुई मात्र नेहाला सुद्धा त्याच बरोबरीचा मान सन्मान देत होती. त्यामुळे नेहाला सुद्धा कोणत्याही प्रकारची शंका येत नव्हती की जुईचे वागणे वेगळे आहे. ती तर विचार करायची की जुईचे वागणे खूपच चांगले आहे. ती प्रत्येकासोबत मिळून मिसळून राहते. तिचे आणि जुईचे विचार खूप मिळते जुळते होते. खर तर जुई त्या दोघा नवरा बायकोंना खूप मान सन्मान देत असायची. कधी कधी जुई कुशल, नेहा आणि अमोल सोबत फिरायला सुद्धा जात असत. तर कधी सोबत सिनेमा पाहायला जात असत. तर कधी चौघेही सोबत डिनर पार्टीसाठी जात असत. पण अमोल प्रत्येक वेळी बघायचा की जुई त्याच्यासाठी एक खास आणि वेगळं स्थान देते. काही खाण्यापिण्या अगोदर न विसरता अगोदर त्याला विचारते. स्वतःच्या नवऱ्याबरोबर मिळून मिसळून राहते, परंतु सोबतच आपल्या बरोबर सुद्धा मन मोकळेपणाने बोलते. त्यामुळे हळूहळू अमोलच्या मनात काही वेगळ्याच गोष्टी जागृत होऊ लागल्या होत्या. त्यामुळे तो आता विचार करू लागला होता की संधी मिळताच तो जुईच्या मनातील गोष्ट जाणून घेईल. त्यामुळे त्याला सुद्धा सुंदर महिलेची साथ मिळेल. असं असलं तरी अमोल हा थोडासा मनमोकळा माणूस होता.
त्याला कुठेही सुंदर मुलगी दिसली की तो तिच्याकडे बारकाईने बघायचा. जणू त्याला तिच्या सौंदर्याचा रस डोळ्यांनी प्यायचा होता. आणि इथे एवढी सुंदर मुलगी समोरून त्याच्याकडे लक्ष देत होती, म्हणून तो स्वतःला खूप भाग्यवान समजत होता. आणि त्याला हे देखील आवडलं की त्याच्या बायकोला ही गोष्ट समजू शकत नाही. त्याच्या मनात नेहमी आता गुदगुल्या होत होत्या. त्याला असेच वाटायचे की एवढी सुंदर वहिनी माझ्याकडे एवढ्या मोहाने का पाहते आणि ती माझ्याकडे इतकी आकर्षित का आहे, असं कुठेतरी अमोलला वाटू लागलं. कुशलदादाचं साधं व्यक्तिमत्व आणि त्याचा शांत आणि गंभीर स्वभाव वहिनीला संतुष्ट करू शकत नाही, म्हणूनच ती माझ्याकडे आकर्षित होऊ लागली आहे. जेव्हा जेव्हा अमोल त्याच्या वहिनीसमोर जायचा आणि ती त्याच्याकडे प्रेमळ नजरेने पाहायची, तेव्हा त्याचे मन आनंदाने फुलून जायचे. तो विचार करायचा की माझं लग्न झालं आहे, तरी सुद्धा ती माझ्याकडे एवढ्या प्रेमाने पाहते, त्यामुळे नक्कीच कोणीतरी खास गोष्ट असेल. त्यामुळे मनातल्या मनात तो अगदी हवेत उडू लागला होता आणि आता जास्त करून कुशालच्या घरी जाऊ लागला होता. एक दिवस अमोल आपल्या घरी बनलेली पनीरची भाजी घेऊन जुईच्या घरी पोहोचला. तेव्हा जुई कदाचित बेडरूम मध्ये होती, कारण ती इतर कुठेही दिसत नव्हती. अमोलला माहित होतं की कुशल घरी नाही आहे, त्यामुळे तो हिंमत करून जुईच्या रूम मध्ये गेला. त्यावेळी ती वॉशरूम मध्ये होती, कारण वॉशरूम मधून पाण्याचा आवाज येत होता. तेव्हा अमोल विचार करू लागला की आज पहिल्यांदाच मी अशा वेळी इथे आलो आहे. जर घरात कोणी नाही आहे, मग आज बघतोच वहिनी मला पाहून काय करते. त्याचे मन वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करून सजू लागले होते. तेवढ्यातच त्याला जुईच्या गादीखाली ठेवलेली फोटो फ्रेम दिसली. त्याने ती बाहेर काढली तेव्हा ती पाहून तो हैराण झाला, कारण त्या फोटो फ्रेम मध्ये जो माणूस होता तो हुबेहूब अगदी त्याच्यासारखाच दिसत होता. परंतु तो फोटो तर त्याचा नव्हता. अमोल आता हैराण होऊन उभा होता. तेवढ्यातच वॉशरूमचा दरवाजा उघडला. अमोलच्या हातामध्ये ती फोटो फ्रेम पाहून जुई स्तब्ध झाली. तेव्हा अमोल हैराण होऊन म्हणाला, वहिनी, हे फोटो फ्रेम कोणाची आहे? तेव्हा जुईच्या डोळ्यात पाणी आले. तिने ती लगेच फोटो फ्रेम स्वतःच्या हातात घेतली आणि म्हणाली, या फोटो फ्रेम मध्ये जो मुलगा आहे तो माझ्या मामाचा छोटा मुलगा योगेश आहे. हे ऐकून अमोल हैराण होत म्हणाला, तुम्ही हे काय बोलत आहात वहिनी? कारण हा मुलगा तर अगदी माझ्यासारखा दिसत आहे. तेव्हा जुई म्हणाली की हो, त्याचा चेहरा अगदी तुमच्यासारखा आहे, म्हणून जेव्हा मी लग्न करून येथे आली आणि पहिल्यांदा मी तुम्हाला पाहिलं तेव्हा मला तुमच्यामध्ये माझा भाऊ दिसू लागला. आम्ही दोघी बहिणीच आहोत, त्यामुळे लहानपणापासूनच आम्ही जास्त करून मामाच्या घरी राहायचो आणि मामाचा मुलगा आणि आम्ही दोघी बहिणी खूप प्रेमाने राहायचो, कारण मामाच्या मुलाला सुद्धा कोणी बहीण नव्हती. ते सुद्धा 3 भाऊच होते. पण मामाचा जो छोटा मुलगा योगेश होता तो माझ्याच क्लासमध्ये शिकायचा, त्यामुळे आम्हा दोघांमध्ये नेहमीच स्पर्धा चालत असायची. आम्ही प्रत्येक वर्गामध्ये पहिला नंबर काढायचो. पण माहित नाही, एक वर्षी माझ्या भावाचा दुसरा नंबर आला. पण ते वर्ष म्हणजे आम्ही बोर्ड एक्झाम दिली होती. ते 10वीचे वर्ष होते, त्यामुळे तो खूपच डिप्रेशन मध्ये गेला. त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून त्याला खूप सांभाळले. त्याच्या टेन्शन मध्ये तो एक दिवस सायकलवर बाजारात जात होता. तेवढ्यात समोरून येणाऱ्या कारवर जाऊन तो आदळला आणि त्या अपघातामध्ये तो आम्हाला कायमचा सोडून गेला. त्याच्या जाण्याने आम्ही सर्व सुन्न झालो होतो. तो जरी आमच्यातून गेला असला तरी आम्ही त्याला कधीच विसरू शकत नाही. जेव्हा माझं लग्न होऊन मी इकडे आले आणि तुम्हाला पाहिलं तेव्हा मला असेच वाटत होते की माझा भाऊ परत आला आहे. असं बोलता बोलता जुई रडू लागली होती. अमोलला आता समजले होते की जुई वहिनी आपल्याकडे एवढ्या प्रेमाने का पाहते आणि तो वेडा माहित नाही काय विचार करत होता. मग त्याला स्वतःची लाज वाटू लागली आणि तो विचार करू लागला की मी कसा पुरुष आहे, मी एका महिलेला चुकीच्या नजरेने पाहत होतो. मग त्याने थरथरत्या हाताने जुईच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाला, वहिनी, आजपासून तुम्ही मला तुमचा दीर नाही तर भाऊ समजून हाक मारा आणि प्रत्येक रक्षाबंधनला मला राखी बांधा. तेव्हा जुईने त्याचा हात पकडला आणि म्हणाली, भावा, तू माझ्यासाठी परत आलास. मला वाटत होते की तू कोणत्या ना कोणत्या रूपात माझ्याजवळ येशील. असे बोलता बोलता ती हुंदके देऊन रडू लागली होती. अमोलने कधीही असा विचार केला नव्हता की त्याच्या जीवनात अशी ही वेळ येईल. नाहीतर नेहमीच तो मुलींकडे पाहून त्यांच्या मागे पुढे घुटमट फिरत असायचा. परंतु आज त्याला समजले होते की भावा बहिणीचे नाते किती पवित्र असते. या घटनेने त्याला एक धडा शिकवला की लग्न झाल्यावर प्रत्येक मुलीकडे चुकीच्या नजरेने पाहू नये. त्याला आयुष्यातला मोठा धडा तर मिळालाच, पण एक प्रेमळ बहीणही मिळाली. अमोलच्या रूपाने तिला भाऊ मिळाल्याने जुईलाही खूप आनंद झाला. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.